किती ग बाई भोळ म्हणायचं तुम्ही. अहो कुणी बी काय बी सांगावं आणि तुम्ही फसा. मला वाटतं कोर्टात बी एखादा छत्र वकील नक्कीच सहज फशीत असेल बघा तुम्हाला. छे कोर्टात कुणाची टाप लागले माझ्या पुढे उभं राहण्याची. अख्खा फाडून खाईल मी त्याला. म्हणजे वाघ बी घायचं की काय? ते जाऊ दे बाई. नामदेवराव परत कधी येणार आहेत? आता ते कसं सांगावं? तरी पण ते केव्हा येतील याला काही काळ वेळ आहे की नाही? सुनबाई ए सुनबाई काय गडबड काय हाय? राम राम. राम राम. राम राम. राम राम. आपण कोण म्हणायचंय? मी उखळे वकील. मी उखळे वकील तालुक्याला असतो. आपण कोण? एवढ्यांदा बोंबालताय? मी नामदेवाचा बा. काय काम होतं म्हणायचं? मला नामदेवरावला भेटायचं आहे. मला नामदेवरावला भेटायचं होतं. असं होय. पण नामदेव नाही घरात. या या तुम्ही बसा. आरामात बसा. देवा पांडुरंगा. बोला कशासाठी भेटाय होत? नाही म्हणजे आता तुम्हाला सांगायला हरकत नाही. सुनबाई अगं तू हात उभारून काय करतीस? केवढा मोठा बॅलिस्टर आपल्या घरी आलाय. जा चहा टाक. जा 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 सुनबाई चहा टाकतीस ना? जा. बोला. अहो बोला काय? नामदेवनं पैसे खाल्ले माझे. बालिस्टर साहेब थोवाड सांभाळून वापरायचा. कोर्टामंदी फालतू बडबड करता तशी इथं नाही चालायची. काय? हो. हो काय? खरं तेच बोलतोय मी. मी गावच्या म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीला उभा होतो. मी गावच्या म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीला उभा होतो. आणि तुमचे नामदेवराव माझ्या मदतीला आले. वा 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 वा. आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे मी मतदारांना साड्या धोत्र आणि पैसे वाटवा. मी म्हणतो यात आमच्या नामदेवाची काय चूक आहे? काय चूक? अहो 800 धोत्रापैकी फक्त 500 धोत्र वाटली गेली. मतदारांना 5-5 रुपयाच्या ऐवजी फक्त 3-3 रुपये दिले गेले. आणि हे सगळं तुमच्या नामदेवरावांनी केलं. नाही म्हणजे हे सगळे मी सोचलं असतो. पण इतकंही करून मी पडलो. नुसता साधा पडलो नाही, माझं डिपॉझिटही जप्त झालं. अरे पण मी म्हणतो ह्याला काही लेखी पुरावा आहे? तुम्ही म्हणता आमच्या नामदेवानं पैसे घेतले. तुमच्याकडे काय पावती आहे का? अहो पण अशा प्रकारच्या व्यवहार. अरे वकिला तुझा टक्कुरा आहे का तांबोऱ्याचा नुसता भोपळा आहे? मी म्हणतो आमच्या नामदेवानं तुझ्याकडून पैसेच घेतले. माझे इतर कार्यकर्ते आहेत साक्षीला. वकील साहेब डोकं ठिकाणावर ठेवून बोलायचा. मी म्हणतो तुम्ही निवडणुकीत गैरप्रकार करून मतं मिळवायचा प्रयत्न केलात आणि पडलात. आणि त्यापायी आम्हाला बदनाम करताय अशी मीच तुमच्यावर फिर्याद ठोकीन. आईला आम्हाला तुमच्या इतका नसला तरी कायदा समजतो बरं. वा हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा म्हणायच्या. चोराच्या बापाच्या म्हणा. समद्याच बाबतीत नामदेवाचा बाय मी ध्यानात ठेवा. 100 रुपये देता का गावात जाऊन करू बोंबा बोंब? 100 रुपये बोंबा बोंब गावात. त्याचा निवड कशाला दिस पडला द्या तिकडं. आता एकच करा, कुठेही बोलू नका. येतो मी. राम राम. राम राम. घ्या तुम्ही. अहो गेलं का ते? जाऊ दे की गेलं तर बोंबलात. अहो पहिल्यांदा तुम्हाला बघून मी बी चक्रावले की. तमाशा बघून बघून हेच शिकला वाटतं. आणि काय हो तुम्ही फसवलं त्यांना? ऐच्यान नाही त्याच्या कर्मानं ते पडलं. आपण नाही काय केलं. बाकी स्वांग फसकालाच काढलं बघा. हे कोण म्हणायचे? हे कोण म्हणायचे सुनबाई? माझे दादा. दादा म्हणजे आबा. नमस्कार नमस्कार. नमस्कार. मी नामदेवाचा चुलत 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 काका बघा. असं होय? मग इतक्या वर्षात दिसला नाही कुठे? दिसणार कसा? आत्ताच जन्माला आलो. म्हणजे आत्ताच इथं आलो. नामदेव काही भेटला नाही. पण मुलीने पाहुणचार मात्र फार छान केला. नामदेवाने काढले बरं नशीब.
मुख पाहतो म्हणून हे घे कशाला घे ग मुली असू दे मन कवडी पहा वडिलांसाठी चहा तयार करून ठेवला आहे घ्या येतो बरं अहो जेवून तरी जा की. नको तुने घरी जेवायचा आमचा रिवाज नाही नमस्कार येतो आम्ही काय कर रकमे हं? या तुझ्या चुलत सासऱ्याच्या कोटाचं कापड माझ्या कोटावानेच दिसतंय नाही असेल तुम्ही चहा घ्या